परळी शहरामधील आणखी एक प्रकरण उजेडात आलं आहे। कारण गेल्या 1 वर्षापूर्वी बापू आंधळे या सरपंचाचा गोळ्या घालून खून करण्यात आला, हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास त्या काळी झाला आणि त्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून बबन गीते आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे नावं गवण्यात आले। परंतु आज जो खुलासा झाला आहे त्या जे खोटे नावं घेण्यात आले असं काही महिलांनी आत्ता इलेक्ट्रिक मीडियावर स्टेटमेंट दिलं आहे, बाईट दिली आहे। मित्रांनो, परळी शहरामध्ये नेमकं चाललंय काय हाच विषय महाराष्ट्रापुढं आणि देशापुढं आणि बीड जिल्ह्यापुढं पडलेला आहे। मित्रांनो, गेल्या 1 वर्षापूर्वी जो महादेव मुंडे यांचाही मर्डर झाला किंवा यांचाही खून झाला, त्याच्या प्रकरणामध्ये पण तेथील लोकांचं म्हणणं आहे की आरोपी मोकाट आहेत आणि आज जो विषय आला आहे सकाळी की बापू आंधळे यांचा जो खून करण्यात आला, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, याच्या मागं गोट्या गीते आणि राजा फड या 2 लोकांनी त्याला गोळ्या घालून संपवलं, खून केला आणि ज्यांनी खून केला ते आरोपी फरार आहेत, मोकाट आहेत, सर्रास लोकांमध्ये फिरतात, सर्रास सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फिरतात। परंतु विषय हा आहे की जर गोट्या गीते आणि राजा फड हे जर मोकाट फिरत असतील आणि त्यांचे ज्या बापू आंधळे यांना ज्यांनी मारलं ते मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्या जे आरोपी म्हणून जे पकडले गेले आहेत ते आरोपी म्हणून जे आहेत ते महादेव गीते यांची पत्नी आणि आणखी 4 जणी त्या आरोपींच्या पत्नी सर्वांनी मिळून एक बाईट दिली की आमचे पती निर्दोष आहेत, आमच्या पतीला सोडण्यात यावं आणि ज्यांनी हा खून केला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आमच्या जीविताला पण धोका आहे। हे स्टेटमेंट दुसरं कोणी केलं नसून ज्या बापू आंधळे यांच्या खून प्रकरणामध्ये जे अटक आहेत ते महादेव गीते आणि त्यांचे 4-5 सहकारी। परंतु मित्रांनो, हा खून ज्यांनी केला आहे ते आरोपी पोलिसांनी आजपर्यंत का पकडले नाहीत हाच प्रश्न पडलेला आहे। मित्रांनो, असंच जर प्रत्येक ठिकाणी होत असेल तर बिहार नाही, आता परळी बिहारच्या पुढं गेली की काय असा प्रश्न लोकांमध्ये आहे। दहशतीचं वातावरण आहे। कारण विचार करा, ज्या लोकांनी खून केला ते मोकाट फिरत आहेत आणि ज्यांनी खून नाही केला असे लोक मात्र जेलमध्ये बंद आहेत। आणि असं जर खोटे आरोप करून जर काही आरोपी बनवत असतील आणि त्या लोकांचं मन काय म्हणत असेल, त्यांच्या घरच्यांचं काय म्हणत असेल, हाच विषय घेऊन महादेव गीते यांच्या पत्नीने पत्रकारांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आम्ही करायचं काय, आमच्या नवऱ्यांना बिना वजा काहीही गुन्हा नसताना आमचे नवरेमध्ये जेलमध्ये कोंडले गेले आहेत, त्यांच्यावर 302चा आरोप करण्यात आला आहे आणि ज्यांनी खून केला आहे ते आरोपी मात्र मोकाट फिरत आहेत, सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत, गाड्या घेऊन फिरत आहेत, धमक्या देत आहेत आणि एवढं होऊन देखील आम्ही करायचं काय, आम्ही जगायचं कसं हाच प्रश्न महादेव गीते यांच्या पत्नीने मीडियासमोर केला आहे। मित्रांनो, खूप गमतीची गोष्ट आहे, करणारा बाहेर आहे आणि न करणारा आत आहे। ही कुठला न्याय आहे? आणि म्हणूनच असाच अन्याय झाल्यामुळं महादेव गीते यांच्या पत्नीने
इशारा दिला आहे की आम्हीही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये लवकरच आत्महत्याचा इशारा देणार आहेत, पोलिसांना भेटणार आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, गृहमंत्र्यांना भेटणार आहेत, एवढंच नाही कलेक्टरांना पण भेटणार आहेत. आणि आम्हाला जर नाही न्याय मिळाला तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, कारण आमचे नवरे निर्दोष आहेत आणि जे दोषी आहेत ते मात्र मोकाट फिरत आहेत. ह्याला खूप गमतीचा विषय आहे आणि सिरियस विषय आहे, कारण एकीकडं काही करून बाहेर आहेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे आणि दोषींना कठोर सजा झाली पाहिजे आणि ज्यांनी काही गुन्हा केला नाही त्यांचे नाव वगळण्यात आले पाहिजेत, असंच सर्वसामान्य लोकांचं मत आहे. जिल्हावासियांना जर आपल्याला विश्वास द्यायचा असेल की कायदा सर्वांसाठी आहे तर कायद्याचं रक्षण नक्कीच केलं पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला बापू आंधळे केसविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.